नमस्कार, रुचकर रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत खेकड्याचा रस्सा. तर चला रेसिपी सुरू करूया. इकडे मी 6 खेकडे घेतले आहेत. आता त्यांना आपण व्यवस्थित स्वच्छ साफ करून घेऊया आणि धुवून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण खेकडे साफ करून घेतले. इकडे छोटे डिंगे जे आता आपण मिक्सरला लावणार आहोत आणि हे सारा म्हणजे आपण सारामध्ये टाकणार आहोत. आणि ह्याला लाख म्हणतात काही ठिकाणी आणि काही ठिकाणी माद पण म्हणतात. तर ते आपण सारामध्ये टाकणार आहोत. टेस्ट त्यानेच येते. आणि इकडे मी सर्व खेकडे हे असे साफ करून घेतले. त्याचे डिंगे वगैरे सर्व काढून व्यवस्थित. तर आता आपण याच्या वाटपाची तयारी करूया. वाटपासाठी साहित्य: सुकं खोबरं मी किसून नाही घेतले, कापं करून घेतले. तुम्ही किसून पण घेऊ शकता. कांदे घेतलेत मी 3, कोथिंबीर, आलं घेतलंय मी अर्धा इंच आणि हे 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. आता हे पण तेलामध्ये परतून घेऊया. 1 चमचा तेल टाकते मी कढईमध्ये. त्यामध्ये आता आपण पहिलं खोबरं भाजून घेऊयात. सोबत मी लसणाच्या पाकळ्या पण टाकणार आहे. हे खोबरं आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ह्याला व्यवस्थित परतून घेऊया तेलामध्ये. खोबरं आपलं गोल्डन ब्राऊन झालंय. आता त्यात मी आल्याचे तुकडे टाकते. ते पण मी परतून घेते. खोबरं, लसूण आणि आलं आपलं व्यवस्थित परतून झालंय. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. त्याच कढईमध्ये आता मी कांदे पण फ्राय करून घेते. कांदा व्यवस्थित फ्राय झालाय ब्राऊन कलरवरती. आता मी गॅस बंद करते आणि वाटण वाटून घेते. अशा पद्धतीने वाटण वाटून झालंय आपलं. आता मी मिक्सरच्या भांड्यामधून जे डेंगे आहेत ना हे लहान, हे पण मी मिक्सरला लावून देणार आहे. पाणी टाकून थोडं. डेंगे मिक्सरमध्ये वाटून झाले आहेत. आता मी गाळणीने गाळून घेते. तुम्ही किती सार करणार आहेत त्याप्रमाणे हे व्यवस्थित गाळून घ्यायचे पाणी टाकून. माझ्याकडे मोठी गळणी नाही आहे, मी लहान गळणीमध्येच गाळते. पण ही गाळली नाहीत ना तर ते पूर्ण त्याची कचकच राहते, त्यामुळे आपण गाळून घ्यायचे. पाणी मी व्यवस्थित गाळून घेतलंय. आता फोडणीची तयारी करूया. त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकते. तेल व्यवस्थित तापलंय. आता त्याच्यामध्ये मी अर्धा बारीक चिरलेला कांदा टाकलाय. व्यवस्थित परतून घेऊया. यात मी सर्व मसाले टाकते. हळद अर्धा चमचा, 2 चमचे तिखट मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला. आता हे व्यवस्थित आपण परतून घेऊया. हे जे मी मादा काढून घेतलं होतं ते पण मी यात टाकते. हे पण व्यवस्थित मी परतून घेते यातच. त्यात आपण वाटलेलं वाटप टाकूया. रस्सा केवढा तुम्हाला घट्ट पातळ हवाय त्याप्रमाणे तुम्ही टाका वाटप. आता हे पण मी व्यवस्थित परतून घेते. वाटप मी व्यवस्थित परतून घेतलं. यामध्ये आपण हे खेकडे आणि मोठे डेंगे टाकून घेऊया. व्यवस्थित परतून घेऊया. काही डेंग्यांचं पाणी मी ऍड करते.
थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी ओतून ते पण हे पाणी ऍड करते यात. चवीप्रमाणे मीठ ऍड करूया. ढवळून घेतो व्यवस्थित. आता याला आपण झाकण ठेवून उकळी आणूया. आता मी गॅस फास्ट केलाय. आता उकळी आणण्यासाठी आपण झाकण ठेवून याला व्यवस्थित शिजू देऊया. अशा प्रकारे आपला खेकड्याचा रस्सा रेडी आहे. मी सर्व करते आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.